वेलकम 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 टू शिवलाल ट्रेडर्स. शिवलाल टोयगोटे बोलतो. म्हटलं बोला, कोण बोलत आहे? बोला का शिवलाल ट्रेडर्स? हॅलो, हां मी बोलतो म्हणलं, आपलं देंडके भुजंगराव. भुजंगराव देंडके सेंद्रियहून बोलून राहिलो म्हणलं. शिवलालजी टोयगोटेच ना, रामपूरचेच ना? येस येस येस, रामपूरचेच बोलतो, शिवलालजी टोयगोटे. हा बोला ना, बोला बोला. देणके साहेब, आपण समजा मारुतरावचे सासरे सासरे. आलं लक्षात, आलं. बोला बोला. पण हे आत्ता मनीरवाला होता ना, हे फनी डाबली की नाही, हे काय म्हणजे तर समजून नाही राहिली याची भाषा. अरे म्हणलं शिवलालजी, हे तुम्ही आपल्या भाषेत बोला म्हणलं, काही समजून नाही राहिलं. काही काही शब्द कसे मला म्हणजे लक्षात नाही येऊन राहिले तुमचे. ठीक आहे ना, ठीक आहे, काही हरकत नाही. ते कसं असते, आपला लोकांचा जसा आपला सहवास असते, तसं तसं आपल्या भाषेत बदल होते. आपण जर समजा फॉरेनमध्ये गेलो तर आपल्या कसं शब्दात बदल होते का नाही, शब्दार्थ वाढते आपला. तर ठीक आहे ना, ठीक आहे, काही हरकत नाही. तर काय म्हणत काय होते म्हणलं, काय विषय काही? नाही, काही नाही. हे आपलं म्हणलं तुमचे घरचे बाई, आपलं भूषण, हे ते सगळे म्हणजे रामपूरची बरीच मंडळी आपली इथं आलेली आहे कांदे काढायसाठी. तर म्हटलं कसं आता तुमचे कसे जेवायचे वांदे होतील घरी. आत्ताच बाई भेटल्या म्हणे, त्याईले बोलावं जा. म्हणून म्हणलं कसं आहे म्हणलं, येऊन जा इकडे शेंद्रीले. मग आता गाडी तर घेतली म्हणते ना तुम्ही, कोणती होय तर मग येऊन जा म्हणलं. मग कोणी असेल तर बबनराव बी त्याच्या घरच्या बाई आहे, तर त्याही नाही सांगितलं बोलावं म्हणून. म्हणून म्हणलं ते माऊली भाऊ आहे, ते वाटेन कामाला, त्याही सांगून द्या, त्याच्या घरच्या बाई आहे इथं. म्हणून म्हणलं कसं तिकडे रामपूरला गेल्यापेक्षा इकडेच आहे आता. शिवला भाजी काय म्हणा, भाजी भाजी. नाही, गोष्ट खरी आहे तुमची, पण कसं आता उद्या आहे 7 तारीख. उद्या कसं आता 7 तारीख म्हटल्यावर कसं आमचं उद्घाटन आहे ते भुईमुग खरेदीचं. म्हणजे म्हणून कसं काय आता उद्या पाहा लागेल. आता उशीर नाही झाला पाहिजे तिकडून निघाले. बरं हे पा, मी काय म्हणतो, भाजी वगैरे काय, भाजी भाजी काय बनवून राहिले? ते काय तुम्हाला सांगा लागते हो, आपली देंडके स्पेशल भाजी नाही का हो, देंडके स्पेशल खुरासनी मिरच्याची. ते भाजी बनवून राहिलो. आपलं कसं त्याच्यावरच हात आहे. कसं त्या भाजीशिवाय आपल्याला बाकी भाजीत नाही कसं सरस नाही करू शकत. म्हणजे टेस्टी हे ते म्हणजे कसं आपलं कसं म्हणजे तमन्नाच पुरी होती. नाही म्हणा रे बा, नाही म्हणा, येत नाही म्हणा, होत नाही, येत नाही होत म्हणा. बरे काटा येते राजा अजून मागावर त्यावेळेचं नाही का. बाबा पुरं हे बा मध्ये धुपट सोडते, कानातून निघून तिकून सगळं निघून. नाही ते कसं नाही होणारच नाही आमचं. राहू दे हे बा, विनाकारण कसं तर आम्ही घरी जाऊनच झोपतो. आता कसं आहे, जेवायचा काही विषय नाही आम्हाला. आता कसं दिवसभर नाश्ते चहा आणि ते. तर हे बा, आम्ही काही येत नाही. भूषणला सांगून देता, बाबा काही येत नाही म्हणा. ठीक आहे मग. पण मी म्हणतो या ना तुम्ही. हे बा सगळेच जण आहे, शांताराम भाऊ आहेत, देवदासराव आहे, सगळे आले ना सरपंच सहित. तुमचीच काय कसर ठेवता, या ना तुम्ही. ते आपलं बळभाऊले फोन केला, आता त्याचे काय होते काय नाही सांगतो म्हणे बा ते. येतच नाही, बळभाऊ येत नाही. मग सगळ्या परिचय आहे त्या भाजीचा. नाही नाही बा, मी काय म्हणतो, नाही आमचं तर काही जमत नाही बा. ते शांताराम होता नाही, ते जाणे बा. त्याचं ते मी. आमचा कसा विशेष नाही, कारण की आमच्या मग कसं गडबड आहे उद्याच्या. त्यामुळे बबनराव, मी, माऊली, आम्ही काही येऊन नाही राहिलो. बरं बा, आता तुमची इच्छा शेवटी. आता आपण कसं आपलं काम केलं बा. ठीक आहे, ठीक आहे, ठेवतो मग. दिवसांनी फोन आला देडके साहेब, आता काय म्हणते बा, आता काही मारतीचं प्रकरण आहे वाटते बहुतेक. मला वाटते तर अंदाज दिसू राहिला नाही का. काय उचलाव का नाही का नाही गुरुजी म्हणलं, उचलाव का नाही म्हणलं. देडके साहेबाचा फोन होता राजो ना. ते काय असेल काय म्हणणं, ऐकायला काय हरकत आहे. उचला उचला. राम राम देडके साहेब, राम राम म्हणलं. राम राम, बोला बोला. कुठं हा म्हणलं, कुठं हा सध्या? काही नाही, तर बाजारात आलो होतो. मला कसं आज बाजार करून घ्या, आज कसं दुकान बंद असते आमचं. आता गुरुजी आहे, मी म्हणलं आता बाजार आहे बा, चालूच आहे आमचा करणं. काऊन काय म्हणत होते? बरं आहे, झाकट पाडे दिसते मला नाही का. शेवटून जरा कसं स्वस्त राहते असं असं. हो का, बाजारात वाटते नाही का. तेच म्हणलं ना, 5-5:30 झालं मी आलं बहुतेक असं बाजारात. बरं बरं, ठीक आहे. तर मी काय म्हणत होतो, उद्या आपलं आजच आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंतही पोहोचलेच चालते. शांताराम भाऊ म्हणे की बा तुम्हाला फोन लावा. आता कसं आहे म्हणजे कसं ते कांद्याचं काढणी सुरू आहे आमची. तर म्हणलं पार्टी आहे संध्याकाळची. या म्हणलं मग. ते आपले गुरुजी आहेत का तिथं? गुरुजी मी काय म्हणतो, तुम्ही बी बरं. नाही तर मग मला नाही सांगितलं बा. आता तुम्ही तर शेजारी आहे. एक तर कसं तुमच्या वावरातलं मला काही आणा लागते. ये जा म्हणलं तुम्ही बी. भाजी विचारा काय म्हणा, भाजी काय म्हणा, भाजी सर वार खराब केलं तर माहिती आहे मग. कायची भाजी आहे म्हणा. हो ना. हॅलो, मला नाही देणके साहेब, आपलं काय ठेवलं म्हणलं मग, काही म्हणजे रसपात्रोटी आहे का कसं काय म्हणलं, पाहून तर आहे का काही? नाही ते रसपत्रोट आहे आपली फेमस भाजी, जिकडे तिकडे प्रसिद्ध आहे ना आपली भाजी. देंडके स्पेशल मिरच्याची खुरासण्या. नाही म्हणा हे बा, नाही म्हणा, बिलकुल नाही म्हणा, 100% बा, जातच नाही. नाही हो म्हणा, हो येतो म्हणा. पण म्हणलं एक गोष्ट विचारायची होती. आमचे म्हणलं सासरे आले का म्हणलं तिथं, संकेतचे बाबा ते आलेले आहे का? हो आहेत, पण तिकडे गेले बा ते, कुठं कायला गेले तर. हो हाय आता हे बा. दिसले. झाडाच्या माग आहेत बा ते. काहून काय म्हणता. आहेत ना, ते बी आहेत. या ना मग तर बरं आहे.
नाही नाही मग नाही येत म्हणलं मी. ते कसं ते आमचे मामाचे असले की मी येतच नाही. मग काय ते आता मला वाटलंच तरी असं म्हणून 100%. नाही ते कसं ते असले की मी नाही, ते मला कसं बरोबर नाही वाटत ते. ठीक आहे मी काय येत नाही, मला कॅन्सल आहे आमचं. गुरुजी नाही म्हणते, गुरुजीचं काही जमत नाही. रजा मायाबीन आपण मानानं बोला, तुम्ही रजा असे करता. अर्ध्या घंट्यात येणं होत तुमचं रजा तिथून. हा जेवले खावले चालले घराकडे, डबा घेऊन जा. नाही नाही ते कसं नाही ना, आता बाजारात गेला एक तर भाजीपाला वाया जाते, एक तर आपले कसं मामाचे असल्यावर नाहीत नाहीत ना बोर कसं आपल्याला कसं चांगलंच नाही वाटत ते म्हणाले. कायच करा आहेत रजा मायाबीन. आमचाच जवळ रजा म्हणजे आमच्या समोर बसते जेवाले, मग काय तर बिलकुल बोलते पद्धतशीर हे ते काही शरमाचं काम नाही. बरं ठीक आहे बा, तुमची इच्छा शेवटी. गुरुजी गाव तुम्ही नाही म्हणता. नाही आता कसं मी लग्न आलो काल, हो कसं पोट गच आहे माया, मी काय येत नाही आता. तुमचं तर काही ना काही असतेच. बरं ठीक आहे बा, ठीक आहे, नका येऊ, जाऊ दे जाऊ दे. हो ठीक आहे, ठेवतो. नाही गुरुजी काऊन म्हणलं काय कॅन्सल करून केलं म्हणलं, काऊन म्हणजे भाजीचं काय प्रॉब्लेम आहे काही. कुठ ना भाव नाव नको घेऊन ते कोणातरी खाऊ घातली त्याने रजा मावावर ते सगळे टोमॅटो नाही म्हणलं एंट्रीचे डबे फबे पार लंबी झालते. मग काय सगळं हरभरा बिलकुल आहे जिकडे तिकडे कुकडे जा कुकडे जा निरा लोक इकडे बस तिकडे बस. निरा मला परेशान झालं ते शिवलाल आणि ते बबन आणि ते कोणते काय सोयरी गेले आले पाहुणे सगळा गोंधळ करून टाकला दवा. बाबा म्हणजे भयानक स्टेज नाही म्हणजे एकदमच म्हणजे तडकास का कायचा भडका ना राजा पुरा भडका. मग काहीच नाही पुरतच नाही. माझ्या पास तुम्हाला सांगतो ना 2 वही हरभऱ्याच्या खराब झाल्या आता. मग सगळ्या नाही ना बायानं. मग म्हणून म्हणलं बा आपल्याला काही जायचं नाही, त्या भाजीचं नाव घे नाही आपल्याला. हो चला घराकडे. असं आहे मग बोलावल्यानं येत नाहीत लोक. मग नाही बोलावलं तर तिकूनही म्हणजे आम्हाला सांगितलं नाही, आम्ही आलो असतो राजू. असे लोक आहेत. आले का बडभाऊ आले का, ते गुरुजी आले का, आणि ते आपला शिवलाल बी दिले चाटा द्यायनं नाही म्हणे जमतच नाही. पाहिजे तर काही काम नाही बरं द्यायले, निरा फक्त फटाले आहेत. जाऊ दे आता, नाही येत तर नाही येत. आपण धाव ना. आपण समजा आता 5-6 जण. आता समजा आपली मिरच्याची भाजी बायाचं आता तिकडे रसपुरीचं चालू आहे. आता काय आंबे आणायला गेले मारुतराव दारवेले, आणि बाकीचं आता या पोट्ट्यानं लगच केलं. आता यायले म्हणलं मिरच्याच्या भाजीत या रे तर नाही म्हणते ते. आता ते तिकडे आंब्याखाली करून राहिले तर नॉनव्हेज काय आणतो म्हणे ते. आता ते गेलं वाटते भाण्या काहीतरी आणाले. आता मग कसं काय करता आता. चालता घरी का मग थांबता इथं जाता. नाही तर मग सांगता घरी जाऊ. कायच म्हणा आता सगळे लट्टायला या मिरचीच्या भाजीला. पण आता काय आता आपल्याला कसं म्हणता नाही राहिलं आता हे लय जोर लावून राहिला. नाही मी काय म्हणत होतो आता काही घरी जायचं काही कामच नाही ना. आता भानू आणि मारती तिकून येत आहे मसाला आणि भाकरी घेऊन येते आपल्या. आता कसं बाया जायचं चालू असेल रसपुरीचं कुठं बसतं ते तांडव करत आपण. तर आता आपण इथंच थांबू. आणि दुसरी गोष्ट कसं जर मी काय म्हणत होतो हे जर मिरच्याच्या भाजीचं कॅन्सलच केलं 2-2 भाज्या आणि ही त्या त्यापेक्षा आंब्याखाली मग सगळे धन मग समजा खराब पाहूनच खाल्ला असता. मग समजा असं जर असतं तर तर अशानं काही तुम्ही मुळच गमावता माणसाचा. आता माणूस जीव तोडून आता भाजी करते ती. त्या भाजीचा एवढा इंटरेस्ट आहे ना मला सांगून तुम्हाला. तिकडे त्या बुलढाण्याकडले लोक जळगाव जामोद आणि तिकडे खामगाव साईड आहे ना, निरा मिरच्याच्या भाज्या खातात. सणान वरपतात आपल्या प्लेटाच्या प्लेटा. हो मग काय तर काय मावल असते त्या भाजीचा. आणि तुम्हाला त्याच्या चव नाही. आता काय करावं, आता गाडवा पुढे वाचली की तर काय कालचा कोणते बरा होता. पण तुम्ही कसं आता तुमचीच लावता. आता मी आता एकच खेप म्हणून राहिला मिरच्याची भाजी करायची म्हणजे करायची. आता मी खुरासनी मिरच्या राजा सापडतच तर नाही, पण आणल्या म्या. आणि तुम्ही म्हणता की नाही नाही हो ना बसले आपले. कंदीला भजी राहू द्या ना. ते कसं किती काही ताणलं जमत नाही ते. मग ते त्याचीच लावते बांधर काही जाऊ दे तिकडे. हो ना नाही बरोबर आहे तुमचं. तुम्ही मला सांगता आम्ही आता पाहुणे तुम्ही जे बरोबर सांगते काही हरकत नाही. आता आपण समजा 7 जण समजा देवलाल डॅनिया भजी आपण 5 जण समजा आता मिरच्याची भाजी बाकी पोट्टे पाट्टे समजा तिकडे नॉनव्हेज आणि बायाचं समजा रसपुरी नाही. आणि जाऊ द्या तिकडे 3 तिघा आंबे गाळा जाऊ द्या तिकडे. बरं मग आता काय थंड गिंड काही नाही कंदीला भजी थंड लागेल ना आपल्याला जरा म्हणजे बरं राहते मग. पण आता तेच म्हणत होतो एक तर आता पाणी आपल्याला कॅनाचं भेटलं नाही. आता काय करा आता आपल्या इरीचं पाणी आहे. मला कमीत कमी निदान थम्सअप म्हणा काही स्प्राईट जर असतं तर जरा बरं वाटलं असतं. नाही समजा देणके साहेब म्हणलं काही ते जर बोलावलं तर मारत राहता गेलेले आंबे आणण्यासाठी. तर मग म्हटलं तर फोन लावून देते मग आणा म्हणून. आंब्याचेच तर पैसे दिले नाही मिळते. आता हे बाकीचे पैशाचं काय म्हणते काय मी आणते का नाही. सांगा ना त्याला, सांगा ना, करा फोन करा. त्याच्यात काय असते आणा म्हणा थम्सअप घेऊन या म्हणा 7-8 काही वांधा नाही तसा. हो लागलेत पैसे तिकून राहिले की देऊन देतील म्हणा देणके साहेब, काही विषय नाही. बरोबर हो तेच म्हणलं मग कसं बरं राहते मग पाणी सांगून देतो म्हणजे मग कसं मसाला पण जेवल्यावर कसं चांगलं हजम होते नाही का. काढते कापटच काढते टिकंदील बुडं नाही का. नाही ना हो पानं गिनं जाऊ द्या ना. आहे ना सोप सुपारी मग काय बसतं आपलं. नाही नाही त्याचा काय विषय आहे. आणतो सांगून द्या ना ते मारुत राहिले ते बी सांगा पाणी आणा म्हणा काही विषय नाही. फोन करून द्या त्याला म्हणा हे घेऊन या म्हणा. बरोबर ठीक आहे मग त्याला फोन करून देतो. येता येतं मग मसाला आणि भाकरी घेऊन ये म्हणतो नाही का. म्हणजे मग टेन्शनचं काम नाही. मग आपण कामी लागून जाऊ मग पटकन आपलं चूल गिल मांडमून करू नाही का. तसंच करून टाकू. हो करा फोन करा देईल. तुम्ही गाडी पाहुणे मारा भाव मागायला लागला तुम्ही तुमचं मारा तुम्ही इकडे हो तुम्ही आमच्यात नाही ना. मग काय हे बा तुम्ही भेटतेची भाजी आहे आमच्या तिकडे खराब होणार आहे. आमचं अलग आहे पोट्टे यायचं तुम्ही काय तिकडे बरोबर करता. आपण तेच म्हणलं तू आमच्याकडे असते बरं असतं असं म्हणजे कसं तू असल्या मावले ते. मग मी काय म्हणतो चालून तिकडे जरा काम होतं ना. तर संख्येच्या पोट्याला कधी सोबती पाहिजे बा काय करा. अरे मी काय म्हणतो पाहुणे बा तुम्ही घ्या ना तुमची मला काय बोला तुम्ही मी घेत असतो फालतू कसं सवय लागली माझं कसं खराब काम आहे पाहिजे. जा तुम्ही तुमचं पाहते काय तिकडे कुठं लपून ठेवलं तुम्ही जा तिकडे जर घ्या ते तू काही असंच करतो बा काय तू असता तिकडे मावलं असता एक कशा आलं नाही कशा असतं का नाही टेन्शन नसतं. ते कशा नाही आलं जा तुम्ही जा मला ते ट्रॅक्टर बरोबर लावा लागते अजून बाबा काम आहे बघा पाणी आणायला लागते म्हणजे एरीवर एक तर कॅरा आल्या नाही. जा तुम्ही तुमचं काम करा जा तिकडे इकडे जा तिकडे जा खोबऱ्यात काय का बरं येतो मग पाहिजे म्हणलं बरोबर लक्ष ठेवू द्यायचं ठीक आहे.
फोन आला रे मारती, तुझ्या फोन आला म्हणलं. गेला मारती म्हणा, कोमल गेला मारती, मारती. अरे बे काय फोन कोणाचा आला म्हणलं? काय हे कटिंगवाला राजा मावीन ब्लेड आणायला गेला, आला नाही. कोणाचा फोन? हॅलो मारत राहत का? मारत राहा. हॅलो हॅलो मारत राहा. मी आपलं कंदीला बाई बोलतो म्हणलं. कुठं आहे रे तू? कुठं आहे म्हणलं सध्या? तू गेला म्हणते ना आंबे गिंबे आणण्यासाठी आला म्हणते तू दारवेले. म्हणलं घेतली का आंबे गिंबे घेतली का? कायचे आंबे घेतले कायचं काय घेतलं? पहिले आता मला कटिंग गिटिंग करा मग जा. हो 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 आले ना, बस घेतलेच मी. एक दोन ठिकाणी पाहिले पण काही असं व्यवस्थित वाटले नाही. इथं हो, पाहून राहिलो मी अजूनही, चांगले पाहून राहिलो. हो का? बरं ठीक आहे, पाहिलं मग चांगले पाय आंब्या. त्याच्यानंतर एक काम होतं. आता आम्ही इथं बसायला वावरात नाही तर कसं आहे आता थम्सअप. हो आता समजा 7-8 थम्सअप आणि बाकी पानं. मसाला पान सगळ्याला समजा. जितके आम्ही समजा 7-8 जण, बाकीचं तुम्ही समजा तुम्हाला लागत तुमच्यासाठी घेऊन ये तेवढं. सांगा आता नाही का टिपारी आता हे एवढ्या मोठ्या थम्सअप पानं हे ते आता आंबेच तर आता मा पैसे घेऊन राहिलो तुम्ही. मला ते पैसे काढायला काही तयारच नाही अमरीशपुरी, काय करा. हो 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 बरं बरं आणतो ना हो थम्सअप समजा नाही का 8 थम्सअप पण पानं समजा. हो हो आणतो. बरोबर ठीक आहे, ये लवकर ये फक्त. आणि येताना म्हणलं ते मसाला घेऊन ये जा, तुमच्या भाजीचा बी आणि आमच्या भाजीचा बी. हो ते देणके साहेब म्हणते घरून आणायला लावजा म्हणते जवळ, मला सांगा म्हणते तेवढं. येता मग कसं तुम्ही वावरात येताना घेऊन येता मग ते. काय फेशियल जाय करा, तर मला कसं फेशियल करा जा आता. पण कायचं काय. हो हो आणतो बस निघतो मी आता. 15-20 मिनिटं लागते मला. ठीक आहे ठेवतो. सांगा आता करावं का नाही आता फेशियल नाही का? हो ना आता एवढं पटपट करावं लागते, एवढे कामं झाले पाहिजे. नाही भूषणाला पाठवून द्यायला आंबे घ्यायला नाही का? हो कसं तसं जाणं बरोबर नाही. बरं भूषण मी काय करतो, तू आता जाय 5 किलो आंबे घे केशर, 100 रुपये 100 रुपये. दुसरी गोष्ट थम्सअपचे 2 बॉटल घे मोठ्या. आणि पैसे आपल्या खिशात आहेत तिथं. हो खिशातले पैसे घे आणि घेऊन येते. मी बसतो इथे तोपर्यंत. काय म्हणतो तुमचं उद्या नाही हे झाल्यावर घेऊन आपण. फालतू मग आंबटच आंबे घेतले, नसंच घेतलं तसंच घेतलं. आलं पाहिजे मग अशानं कसं काय तू व्यवहार करशील पुढे. हो, समजलं पाहिजे ना. तिथं खाऊन पाहायचा आंबा आहे ती. आणि पानं आणतो म्हणला, पानं घेजो समजा 10-12 पानं. म्हणजे आपल्याला ते येईल बी. जाय मग लवकर घे पैसे घे आपल्या खिशातले. 1000 रुपये घेऊन घे 500-500 दे आणि चला जाय लवकर. बरं ठीक आहे मग घेतो मी तोपर्यंत, करून घे मग तू. जा भूषण आंबे अंदर ठेवून ये, जा. अंदर ठेवून देऊ मग कसं काय, कुठे ठेवू? स्वयंपाकाला खोली ठेवू का म्हणलं? नाही इथं अंगणातच ठेव, कसं आहे धुवून वगैरे घेता येतात. ठेव इथं स्वयंपाक सुरू अंगणात. नाही लवकर जा. आता तुम्हाला काम करायचं काम पडून राहिलं आहे की नाही? पण आता मोठे जवळ आले असते तर मग बरं असतं बरं. पण आता पावर तुमच्याच मागे लागले की काम. तसं काही नाही, विशेष काही नाही. ते काय आता आपलं घरच्या सारखं काम आहे. आता तुम्ही काय आम्ही काय वेगळे थोडी सावं काही. बरं काय म्हणते बाकीचं मग? आता तुम्ही रसपुऱ्या करून राहिले आहे की नाही? आपण मी म्हणत होते की तुम्ही इथेच थांबायचं असतं रसपुरी खायला. किती मी आता पूर्णाच्या पोळ्या करणार माझ्या आजच्या. तुम्ही असते तर मग किती बरं वाटलं असतं. हो ना पण ते कसं सगळे मित्रमंडळी तिकडे आहे. आता काय आपणच एकटं येणं बरोबर नाही. आता नाही तुम्ही घ्या ना आता बाया सगळी इकडं आटपून घ्या. आम्ही तिकडे करतो. जाऊ द्या आता म्हणलं ते मसाला आणि आपल्या काय भाकरी हो तेवढ्या देऊन द्या बरं. म्हणजे कसं मग तिकडे आता आणा सांगितलं त्या शेतामध्ये घेऊन गेलो असतो मग आताच. हो ना देते ना, तुम्ही आत या पहिले, शरबत वगैरे करते. या अंदर. काय आता कशाला, राहू दे काही नाही पाहिजे शरबत येते राहू दे. नाही या तुम्ही आत या बरं. लवकर या आत येत, सांगितलं तसं ऐकत जा मग ना. या लवकर. बरोबर ठीक आहे. हो बघा आता ते आंब्याचे पैसे दिले ना बाबा तुम्हाला, नाही तर मग कसं तुमच्या जवळचे खर्च व्हायचे. नाही राहू दे त्याचा काही विषय नाही. ते काय आता जाऊ दे ते विषय काढू नका. तेवढं माझ्याकडून त्याचं काय असते आता. हे काय मोठी गोष्ट आहे काही विषय नाही. चल जाऊ दे. आपण कसं विना बरोबर नाही वाटत ना तुमच्या जवळचेच पैसे सगळं ते. जाऊ दे इतका विचार नाही केला पाहिजे. आपल्याला आहे ना बा कोणत्या गोष्टी कमी आहे का? नसल्याची वेगळी गोष्ट असते. आपल्याला नाही टेन्शन. आता ते तर आता आंबे सोडा, आता बाकी थम्सअप झाले, पानं झाले, कितीतरी सामान झालं. एवढ्या गोष्टीचं बारीक तरी पाहतच नाही ना आपण असं. जाऊ दे काही विषय नाही. बाबाला विषय काढून घ्यायचा. चल आता ते शरबत करतो म्हणतो ना. चल मग चल. मी करतो ना तयार काढतो मी पुऱ्या गिऱ्या काढतो. तुम्ही बसा बरं आराम करा. आता शरबत घ्या तुम्ही. राहू द्या बस झालं ना. किती सकाळपासून काम पाहुणे नाही असून तसं काही समजू नका. तुमच्या मग किती काम आहे पाहा बरं. हे सामान काढून द्या, ते सामान काढा. करतो ना आम्ही इकडचं सगळं निपटतो. तुम्ही काय काळजी करू नका. सगळं करतो. तुम्ही तिकडचं सांभाळ फक्त मसाला वाटा हे ते. जा तुम्ही जा. काय आंबे आहे व निरा म्हणलं 5 आणले. निरा केवढे काय 60 रुपयाने आणले का 50 आणले काय सगळं काय. आता हे का आंबे होते हे काय रस गोड येणार सांग बरं. तू निरा साखर टाका लागते. पण आपण कमी खा तुम्ही. आतापर्यंत 4-5 आंबे खाल्ले पाहिजे तुम्ही. कमी पडेल ना आता. इतक्या मोठ्या बाया हिन ते अजून कमी पडेल ना.
चव पाहू राहिला मी का खाऊन राहिले का ते मला हे नाही ते असं सुद्धा आपण काय काय 4 आंबे तशीच होते 5 आंबे निरा नाही तर आमची इथं हे बा सांगतो ना त्याने आता देवगडचा हापूस आंबा भेटते ना पेटीच्या पेटी आणली होती परवा दिवशी मग अजून म्हणलं हे बा त्यातले 2-3 आंबे आहेत तुला दाखवीन मी हे बा म्हणलं इतके 14 आंबे आहेत काय काय बाबा 4,000ची का 5,000ची पेटी आणली आहे ना हे काय आणली आहे ना चदकले आंबे बाबा म्हणलं 4-5 हजाराची पेटी आणली का बाबा लय झालं तुमचं तर नेहमी सांगतात ना हे पहा म्हणलं डाळिंब काजू बदाम नेहमी हे पहा म्हणलं त्याचं आता काही कमीच नाही पडू देऊ राहिले कोणत्या गोष्टीची मला तर म्हणे अजिबात कामाला जाऊ नको म्हणे पण आता म्हटलं बा कसं सगळ्या जणी आले इकडे म्हणलं आपल्याला कसं घरच्यासाठी कांदा होते मी यायला मजुरीत कांदाच मागतो पैशाची काही आवश्यकता नाही आम्हाला आता दिवसच पालटले बाबा तुमचे मग काय आमचं पावर आता याटोही गेला आता ते काशीनाथला घेतला आणि आता लोकांचे कर्ज फेडासाठी तुमच्या घरच्या बाजूला कामाला आहे तर काय करता आता चालते साहेब आता आमच्या घरचे बा आहे ना सगळं समावून घेते सगळ्याचं हो काहीच नाही बा टेन्शन घेऊ नको तू सगळं बरोबर होतं सगळ्याचं म्हणलं काही नको म्हणून मारते आता काय पुढे गेल्या खाते का काहीच नाही खातो म्हणलं त्याच्यासारखं पोरगा नाही आमच्या गावात लय धोरणी पोरगा म्हणलं आता टरबुजात किती पैसे कमावले ना मग कामीच असते ते काही बी खूपच सरमतात ना त्याला म्हटलं थांबा आता मसाला वाटेपर्यंत बसायचं खुर्ची टाकून बाहेर जाऊन बसले हो पण नाही आले इकडे हो ना हाच तसाच आहे ते स्वभाव कसा चांगला पण निर्मळ आहे त्याचं मन निर्मळ आहे तुम्हाला गुंबा भाई हो मसाला देतो वाटून म्हणते पाहिजे म्हणलं जरा इकडे गॅस लावलेला आहे भात घेते येते तिकडे आता आंब्याचं काय करते काय माहिती बाई बाबा हो ना आंबेच खाऊ राहिले ताई म्हणलं तुम्ही ते आंब्याचं करून घ्या म्हणलं पटापट हो बाई बस एक गंज आणून द्या म्हणलं आम्हाला पटापट बात करतो आम्ही गंजच नाही इथं गंज आणा बरं ठीक आहे हो जिथं जा तिथं तमाशेच करावं का म्हणलं काही रे लोक काही समजतच नाही कुठं जावं आपण कुठं पाहुणे चाललो का काही काय पाहुणे मारायचे आहे कसं शोभते हो तुम्हाला काही आपलं राहायचं काय काय हे काही घेतले तुम्ही कसं काय हे चढलं म्हणलं वातावरण कोणाला चढली कोणाला चढली कोणाला चढली सांगा तुम्ही सांगा बा हे काय याला काय पिणं म्हणते का सांगा बरं तुम्ही तसं काही नाही हे पण कसं असते कुठे आपण गेलो का नाही असं केलं नाही पाहिजे आता बरं झालं इथं बाया घ्या नाही कोण नाही असं कसं तमाशाच करणार नाही वावरात आहे बरं आहे जाऊ दे जा तिथं बसा तुम्ही झाडाखाली बसा बरं आम्ही अजून भाजीच अजून कायच्यात काही नाही राजा जा बरं काय काहीच नाही बाय कोणा घेतलीस कोणा तुम्ही राजा लोकांना बदनाम करता काय आपण कायच्यात काही नसून राजा असं आहे तसं आहे असं वाटते 2 जांभळा द्यायची मग उतरली की समजा नाही कोण पेलं तर हो ना जाऊ द्या तुम्ही बा डोकसं खाऊ नका आता जा तुम्ही बसाय का जागी आम्ही भाजीचं करतो तो बरं तुम्ही जेवायला बोलावतो वक्तावर जा तिकडे अंग टाका काय समजतं काय स्वतः लय सुशार समजता डेंट की तुम्ही तुम्हाला वाटतं मीच लय नाव का अरे तुमच्यासारखा बेअक्कल माणूस नाही एक नंबरचा बेअक्कल काय अक्कल आहे तुम्हाला एवढे मोठे पाहुणे आहे बाया आल्या माणसं आले पोरं आले नवरदेव हजर आहे नवरीन हजर आहे इथंच आपले 2 हाडे टाकले असते झालं नसते का मारून राहायचं पण नाही आता नाही मग करतो आता नाही अरे उन्हाळ्या गेला ना अरे फाटले ना लोकांचे स्वतःला साईने समजून राहिले आम्ही कोणता कुणीकडे विषय नाही ते बा हे बा तुम्ही हे बा राहू द्या बरं चला बरं तिकडे चला शांतर भाऊ घेऊन जाता येईल तिकडे काय फालतू राहायच्या नसतीचे बोलून राहिला अगोच बोलते बाय हे बा संकेत बाबा चला तिकडे यायच्या नादी लागतो तुम्ही चला बरं तिकडे चला झुंबर घेऊन जा घेऊन जा तिकडे जाय लवकर जा तुम्ही चला त्याच्या नादी लोकांना लागतो बघा बसले आपलं काही जाऊ बेअक्कल माणूस आहे हो पण मला काही चुकलंच नाही ना मी काय गलत बोललो का मी म्हटलं वाटा लवकर करून टाका पण नाही काय करा मग आम्ही एवढे तिकडे चला तिकडे हे काय बेअक्कल लोक आहे ते पाणी टाक म्हणलं जरा डोक्यावर लवकर उतरले पाहिजे लोक झालं स्वयंपाक व्हायला उतरले पाहिजे आता तुम्ही शात्रा बोलला तुम्ही जा तिकडे काय वेळ लोक शात्रा बोल काय समजतो चला संकेत बाबा चला असं आहे मग शांतराव तुम्ही घरी आपलं कोणाला धरलं की चला यावं मग असं होते ना ते आपल्याला कसं चांगले लोक असले म्हणजे बरं वाटते हे अशानं कसं तमाशा करणं फालतू राहायचे हे आजूबाजू लोक मग कसे चिल्लावतात ना रात्री दांगडं झाला बाणत झालं जाऊ दे चला आता पाणी गिणी घ्या लागा नाही एक तर ते आता याकवाल्या संग भांडणं केले कंदील बुड्यानं क्या नाही तर चला घ्या भरणे घ्या आणि चला म्हणलं तिकडे काय आता जाऊ दे आता जे झालं ते जाऊ दे तिकडे चला बा भानू घे बरं भरणे गिरणे घे लवकर तुमची नाही आमची नाही हो चल काढ लवकर पटपट बरं हो काढतो भेटली कुठून आणली ते आता लोक काहीच नव्हतं ना बरोबर होतं द्यायचं का इकून गेले ते आता उकडची एक प्लेट खाल्ली आणि इकडे गेले तिकडे गेले ते म्हणजे हिरीवर आले का ते दांगड करा ना चला आता एक प्लेट घ्या नाही का रे तिकडे गोष्टी गो नाही का पटकन एक प्लेट घ्याला का तिकडे जाऊन खा लागा नाही का तिकडे आता जाऊ दे सोडून दे बा ती जिथे बी गेला का नाही कुठे पार्टी असो हजर असते ते काही ना काही गोंधळ करते ती आला की समजा 100% झालाच म्हणा तरी मा बुडाच म्हणे हो संख्याचा बुडा आहे म्हणे मी काही जात नाही म्हणे हो गोंधळ करतेच म्हणते म्हणून मा बुडा आला नाही जाऊ दे आता आपल्याला लवकर फोडणी देऊन द्यायला पटकन हो फालतू कसं निरा म्हणलं हे बा एक जणीवर आलं एक प्लेट उकळ खाऊन राहिलं चला बरं लवकर आहे तरी वाटलंच ना मला अरे झुंबर भाऊ कसं राजा अरे झुंबर भाऊ काय झालं काय झालं काय म्हणलं काय झालं
काय रे काय म्हणता आता तिसरी महिना तुमची तिसऱ्यांदा निवड राहिले तुम्ही निरा का उकडच खाता का हा आम्हाला काही ठेवता का नाही म्हणलं हा निरा शिजून राहिलं मगापासून आले की चालले काय रे तुमचं शंभर भाऊ अबे तसं नाही ते अबे मी थोडी घेऊन राहिलं काही अबे ते संख्येच्या पुढे सांगते ना संख्येच्या पुढे यार म्हणजे बरोबर बासट नाही पाहिजे काय माणसात नाही पाहिजे काय जा लोक आता येऊ नका तुम्ही आता हे बा जेवायच्या टाइमला कमी देईन तुम्हाला फालतू जा लोक इथून जमला आपलं नाही का लाऱ्या बेजा चिडते पण नाही का काय रे लाऱ्या तू काय टेन्शन बेजा घेतो आहे ना पुढते ना काय का आलोच मी आलो 2 मिनिटात हे गलत आहे पण काय आहे भाण्या यायली बिजे सवय पाहिजे शंभर भाऊले कुठे आपण इकडे बोलायला जा तिकडे काही नाही इसा लाव दुसऱ्याचे फालतू काही बी नसते आता अर्धा गण खाली गेला ना काय करावं चाल बरं फोडली देऊन ती फटकन घेते थैली चाल लवकर आता मसालाच नाही तर काय करतो तू मारती घरी जाऊन बसला अजून याचा पता नाही काय निरा गोष्टी काय त्याच्या निरा फकाला मारते तिथं राणी बहीण ही ते काय द्यायचं म्हणजे काही सांगूच नको आता ते भुसण्या ते तिकडेच बसेल आहे काय आता काय आंब्या घेऊन गेला होता ते काही येते काय सांगा तू कोण नाही घेऊन आला ते काय आता मारती आता तिथं ते रेंगाडते आता तिथं जाऊ दे चल आता तिथं बसू आता कोणाला घेऊ द्यायची नाही आता उकडा चल बस वाळणंत करतले का लारे पाय बरं याच्यात काय निरा का रस्ताच वाढला का म्हणलं हा झाबऱ्याच्या येत काही नाही मायाच्यात नाही लाईनी पाटलाच्यात नाही हा काय वाढलं कसं गेलं तो शेवटी आला मारा मला माहिती होतं ना येतेच नाही मारा विचारा ते झुंबर बोलले काय पडत नाही तर फालतू मार नका तुम्ही तू होता शिजवाले मग तू लक्ष ठेवणं का म्हणते लोक उकडे घेऊन चालले आणि तू म्हणजे काहीच नाही ध्यान ठेवू राहिला काय करू राहिला इकडे तिकडे जाऊ दे बा जे असेल ते वाढा जाऊ दे कायच करा आता जा बा तुमचंच बरोबर आहे माय चुकलं जाऊ दे तिकडे आले का भारती तू कधी बिजा उली गोष्टीसाठी करतो बघ काय बा मी तर काय म्हणतो त्या वजनावाल्याला कमी दिलं हो आपण आणलं 2 किलो पण तिकडे त्यानं मला वाटतं बा काहीतरी फालका मारला हो लाऱ्याचा काही दोष नाही त्याच्यात काही नाही हो लारा असं तर एखादं पीस देते त्याला भारतीने हो देऊ दे काहीच नाही उरलं नका काही नाही त्याच्यात नी मग सगळं दिलं ना झाडझूड करून दिला सगळं आता जाऊ दे बा काय भांडण नका करू जाऊ दे तिकडे हो, रस्ता देत जाऊ दे जे आलं ते आपलं नशीब हा जाऊ दे करा सुरू करा हा करा चला चाल द्या हा बोला सर साहेब बोला काय म्हणतो म्हणलं काही नाही झाले का म्हणलं जेवण झाले नाही ना कुठं जेवण झाले आता तर बसलो आम्ही मग आता मारती उशीर आला ना ते मसाला घेऊन मग काय तुमची झाली वाटते टपली वाटते नाही ना सरा घोड झाला हो काय करा आता ते लाईट होता वर रे त्यातून किटकुल पडलं त्या गंजातनी हो 2 प्लेटा वाळणं झाल्या आणि 3ऱ्या प्लेटले ते किटकुल पडलं गंजात हो, आता ते शिजलं त्यात काय झालं काय आता असं वाटलं बा जाऊ दे तिकडे हो तर म्हणलं आम्ही 5 जण आहो राजा हो येऊ का म्हणलं तिकडे मग येऊ का म्हणलं प्लेट घेऊन हे काय इकडे येऊन राहिले आणि दिसतात एक पीस नाही आम्हाला हे बा नाही म्हणा नाही हे झालं म्हणा आटपलं म्हणा हो पण ते काय आता आमचं असं म्हणजे रस्ता राहिला बा काही असं बाकीचं काही नाही रस्ता आहे बा त्याच्यामुळे रस्ताच राहिला नाही असं हो का तेच म्हणलं शांताराम भाऊचं आणि यायचं जमलं त्याच्या कंदिला भजीचं हो यानं मस्त फुल भरून प्लेटा घेतल्या आणि आमच्या घ्यायच्या वक्ती असं किटकुल पडलं आणि काय आता करा देणके साहेब म्हणते काही नाही होत म्हणते खा म्हणते पण आपल्याला कसं आवडत नाही ते किटकुल पडल्यावर खा वाटते का सांगा बरं तुम्ही पण इकडे शॉर्टेज आहे का इकडे कसं उकडमध्येच बरं गेलं त्याच्यानं कसं रस्ताच राहिला हो या ना मग आता कसं जरा वाढून देता येईल मग आता सांगतो लारायला तेवढा वाढून दे मग जरासा देणं वाढवून काय होते जरासं आता काय इलाज नाही आता शेवटी काय करतात न जेवल्यापेक्षा काहीतरी आपलं भाकर मुरून आहे हो येतो मी मग हो आम्ही समजा 4 जण हो ते 3 जण समजा त्याच्या प्लेटा भरेल आहेत ही पडत्या दुष्काळात 13 म्हणा पोट्ट हे बा आपापल्या प्लेटा आताच भरून घ्या शिल्लक वाला का फालतू मग कसं काहीच नाही उरणार लाऱ्या ते गरम करायला ठेवून देते गंज हो त्यातनी पाणी वाढून देते हो म्हणलं या म्हणलं सरपंच साहेब या हो या आराम या हो बस येतो आता हे बस आलोच समजा आलो आपापल्या प्लेटा घेऊन आलोच संकेतचं बुडा आहे का मग कसं काय त्याचं झालं का म्हणा जेवण आपलं संख्येच्या बाबा झालं का जेवण त्याचं झालं का नाही म्हणलं काय कसं काय आलं का ते जेवाले त्याचं जमलं ना हो ते आहेत ना जेवून राहिले तर हो जमलं पद्धतशीर आहे सध्या हो आता त्याची आणि शांताराम भाऊची आणि आपलं त्या कंदिला भाऊची यायनं लगानं मस्त प्लेटा भरून घेतल्या आणि आमच्याच वक्ती त्या गंधातनी किटकुल पडलं लगाचं हो आमचंच काय बॅड लक म्हणलं ग हो जाऊ दे येतो मग आम्ही तिकडे आता हो आलोच बरं झालं बा संकेतचा बुडा तिकडे आहे नाही का बोला गेली आपली बरं या मग लवकर या काय भाकरी तोडावं का म्हणलं आम्ही हो काय आता ते भाजी सगळी आता ते किटकुल पडल्यावर काय खा वाटते का माणसाले जाऊ दे द्या टाकून द्या ते हो जाऊ दे तिकडे चला ते आता काय म्हणते हाय म्हणते रस्सा हो जे असेल ते चला जाऊ दे तिकडे पण बरं झालं नाही का आपल्या तरी प्लेटा भरल्या गेल्या मी म्हणत होतो मग आमच्यातलं थोडं घ्या तुम्ही नाही तर मग तसं करू ॲडजस्टमेंट समजा होत असेल तर पण ते काय आता पोट नाही होईन ना ते अर्धपोटी काम होईन ते नाही हो दंडके साहेब कायच करावं आता रस्सा खायची पहिले आपली तिकडले कसं आहे कोणाच तरी नजर लागली आपल्या भाजीले पण इतकी खतरनाक भाजी केली होती मी आज बा मन लावून मी आता म्हणलं बस झालं कामच झालं आज म्हणलं बा मन सोक्त खावं लागायचं पण काय जातं असं येते रे काही ना काही असं महाभोवती काही ना काही महाभोवती असते आता या तिघाचं जमलं का नाही शांताराम भाऊचं कंदिला भाऊजीचं आपल्या संकेतच्या बाबाचं म्हणजे लकी माणसं आहेत काही ते आणि आपण पहा हो ना आता ते कसं योग असते शेवटी नाही का आमचे योग चांगले असं समजा आता काय आता आमच्या प्लेटा वाळायची तुमच्या जे किटकुल वाळायची नाही का हो तुमच्या वाळायच्याच राहिल्या बरं जाऊ द्या आता काही काळजी करू नका तिकडे आहे म्हणते जे काय असेल ते आपलं खेर खार जे काय जा आणि तिकडे मस्त फसकला जेवून घ्या हो आम्ही घेतो आता रट्टावून जेवून येतो मस्त निम्मगी आहे ना सगळं समजा बस घेतो आम्ही रट्टावून आता
जमला आता नाही का हो, जे करास ते केलं आपण समजा नाही का हो, हे तिघच फिटवायचे होते आपल्याला हो, बाकीच्याला काय विनाकारण समजा नाही का हो, जमलं नाटक मस्त जमलं आपलं कीटकाचं. बरं बरं ठीक आहे मग आता काय करतो हे भाजी देतो टाकून आम्ही चालले जात तिकडे मग हो ठीक आहे मग आता तुम्ही काय करा फर्स्ट क्लास जेवा आणि आपलं हे आपल्या प्लेटा काही इसत बसू नका सकाळी मग पाहता येते ते आणि इथंच झोपायचं म्हणलं काय शांताराम भाऊ आता रातच्यानं काही जाऊ नका म्हणलं तिकडे लायने पाटील आहे त्याची बुलेट आणि ते सरपंचाची बुलेट 2 बुलेट आहे तुम्ही तर म्हणलं संकेतच्या बाबाले तिकडे रामपूरले आज आहे तर म्हणलं मग सकाळीच जा. आणि आपण ते कसं आम्ही म्हटलं बा आता संध्याकाळचं होतोच जाणं आमचं, पण आता तुम्ही म्हणता की काय आता मुक्काम करा आणि हे करा. आता जेवण राहिले ना अजून मग आता 11 11:30 होते आपले जेवण व्हायला मग गोष्टी गप्पा आहे ते आता सगळं मावाला आणि काय बसता घरी जा एक तर संकेतच्या बाबाचं कसं बरोबर नाही ना अशा वेळेस म्हणलं सकाळीच बरं आपलं नाही का हो पाहुणे बा. नाही, आपलं काही नाही ते शांताराम भाऊ म्हणतील तसं हो, ते शांताराम भाऊपेक्षा आपल्याला नाही समजत ना. बरं ठीक आहे मग सरपंच साहेब मग कसं आपण मग कसं इथंच राहू आज संध्याकाळ रातच्यानं समजा हो, इथं मस्त बंड आहे चांगला हो करू आराम. मग या तुम्ही आता जेवण करून जा डेण्यापाशी जा आपापल्या प्लेटा घ्या भाकरी घ्या निघा तिकडे. जेव्हा आता मस्त तन्नावून बिलकुल हो मग समज तुम्हाला काय असते खुरासनी मिरची तर हो आता तिघाचं काम काढायचंच होतं नाही का हो लय सतावून राहिली होती हो शांती बी नाही आपलं हे आता पाहुणा बी नाही आता एकूण दिल्या नाही का हो थम्सअप पाहिजे पानं पाहिजे हो रातभर भोगा आता चांगले नाही का जमाल गोटा आहे आणि तेच आहे चांगला नाही का बस बस झालं टमरेटच पायता घाण आहे आता नाही का चला आता तिकडे. चला आता इथपर्यंत आलं बा आपला विषय कसा आहे आता आज संपवायचा विचार होता म्हणा परंतु नाही शक्य झालं ते उद्या क्लिअर करून टाकू बिलकुल म्हणजे कांद्याचा विषयच मोडमाळ समजा हो कसं आहे आता काही गोष्टी काही चांगल्या मनोरंजक झाल्या पाहिजे ना हो म्हणून थोडंसं होते एखादा एपिसोड वाढून जाते हो तर उद्या 5व्या एपिसोडमध्ये हा विषय क्लिअर मॅटर करून टाकू मग ठीक आहे. चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ठीक आहे उद्या भेटू 5 वाजता हाच विषय कंटिन्यू ठीक आहे.